एक साधू होता. एक दिवस तो तपश्चर्येला एका शांत ठिकाणी बसला होता, जिथं कुठलाही आवाज नाही, कुठलेही माणसं नाही, अशा स्थळी बसला होता. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पनाच नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरू केली. त्यावेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला, तेव्हा आपल्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला पाहून त्याला खूप राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरू केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला खूप घाबरवण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची अनेक रूपे घेतली, तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने एका विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला, तरी त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने पार थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनून गेले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले आणि तिथून तो निघून गेला.